आम्ही ते पेचे बेटा काकडीचा पेचे हा करतो 2 तिथे तो तिथे बघ होती पण तो स्टीलचा डबा घ्या तशी डबा घ्या असं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो. तर आज आहे संभाजीनगरमधला आमचा दुसरा दिवस आणि आजपासून आम्ही फिरायला सुरुवात करणार आहोत. तर सकाळी सगळ्यात लवकर आम्ही खूप लवकर उठलो आणि जरी लवकर उठलो असो तरी पण खूप सारा टाईम झाला होता. उजेड पडायला जवळजवळ सुरुवात झाली होती आणि छान असं सूर्यनारायणाचं पण दर्शन झालं होतं. ते तुम्हाला मी दाखवलं स्टार्टिंगला. तर मोठी बहीण ताईने केल्या पोळ्या आता आम्हाला सगळ्यांना मिळून सगळेजण एकत्र खाणार आहेत आणि बाहेर गेल्यानंतर छान जेवण जातं. त्याच्यामुळे मग आम्हाला कमीत कमी 30-35 तरी पोळ्या लागणार होत्या. म्हणून मग तिने पोळ्या टाकण्याचं तिने स्वतःने काम सांभाळलं आणि मी भाज्या करण्याचं काम सांभाळलं. तर मी रात्री तुम्हाला पहिला व्हिडिओमध्ये दाखवला की रात्री पत्ताकोबी कापण्याचं काम चालू होतं. तर इथं पत्ताकोबी करून घेतली आणि त्यानंतर मग भेंडी करणार आहे अशा 2 भाज्या आणि ठेचा होता थोडाफार. तर असं एकत्र तिघं गोष्टी घेऊन जाणार होतो. कारण की बाहेर जाताना आणि बाहेर जेव्हा आपण काहीतरी खात असतो जेवण करत असतो आणि तेही वातावरणामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून त्या वातावरणामध्ये जेव्हा आपण जेवण करत असतो तेव्हा अजून छानच जेवण जातं. तर बघा कधी आपण कोणासाठी काही सॅक्रिफाईस केलेलं आहे का किंवा कोणासाठी आपण एखादी गोष्ट त्याग केला आहे का त्या गोष्टीसाठी. तर हे मी का सांगते हे तुम्हाला मी पुढे जाऊन नक्कीच सांगेन. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आत्तापर्यंत जर व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल, व्हिडिओला जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इथं विषय सुरू होता तो म्हणजे ताईला मी सांगत होती की तू जर माझ्या समोर जर उभी राहिली तर मला स्वयंपाक करताना खूप जास्त घाबरव होतं. कारण ती खूप जास्त घाबरवते स्वयंपाक करताना. आवर लवकर, कर पटकन, पटापट कर. परंतु स्वयंपाक करताना मला अजिबात घाबरवायला आवडत नाही. मी माझ्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं करत असते आणि ती पण तेच सांगत होती की तेजू म्हणजे तिची मुलगी ती पण तेच सांगते की किचनजवळ उभं राहिलं आणि तू जर डोळ्यासमोर उभी राहिली की अजून जास्तच घाबरायला होतं. तर सकाळचा आमचा स्वयंपाक झाला. राणीची म्हणजे 2 नंबरच्या बहिणीची पण देवपूजा झाली. स्वयंपाकाचं पहिले आवरून घेतलं, व्यवस्थित सगळे टिफिन भरून घेतले आणि त्यानंतर मग नाश्ता ब्रेकफास्ट बनवायचा होता. कारण पहिलाच दिवस असल्यामुळे आम्हाला व्यवस्थित असा अंदाज आला नाही. आम्ही ठरवलं होतं की ब्रेकफास्ट पण घरूनच करून जाऊ. परंतु ब्रेकफास्ट करता आम्हाला मिनिमम 10:30 पावणे 11 वाजले घरातनं निघता. त्याच्यामुळे ताईने घरून येताना ढोकळ्याचं पीठ बनवून आणलं होतं प्रीमिक्स. तर व्यवस्थित असा छान 3 वेळेस होईल म्हणजे 3 वेळेस आम्ही ढोकळा बनवला. पहिले मुलांना देऊन दिलं आणि जेंट्सला देऊन दिला. 3 माणसांना त्या ढोकळा देऊन दिला आणि त्यानंतर मग कोथिंबीर वडी होती जी की माझी उरली होती. ती कोथिंबीर वडी पण मी घेऊन गेली होती थोडीशी उरलेली. तर असा छान पोट भरून सगळ्यांनी नाश्ता केला आणि ब्रेकफास्ट करता आणि सगळ्यांच्या अंघोळी करताच खूप सारा उशीर होतो आणि सगळे एकत्र जमले की टाईमपास पण तेवढाच होतो. टिफिन पाहिजे एकदम आम्ही 7 मुलं राहतो. तळलेल्या पोळीचे तुकडे आताशी तू ग्रीन कलर तुम्ही तुला तो डबा लागणार नाही. पुढच्या वर्षी तो डबा अजून चांगला आहे. पप्पा तरी सांगतात फोर्थ लागेल चांगला टिफिन घेऊन ये. त्याच्यामध्ये पोळीचे तुकडे भुगा होतो ना याच्यामध्ये घेऊन जातो. मग सगळे मुलं मिळून खातात ते पूर्ण. तू मागत पण नाही का? प्लेट दिली ना माझ्याजवळ प्लेट पडली मावशी तुझ्याकडे प्लेट दिली ना तुझी जिम्मेदारी नाही ती आता अरे ते एवढा पसार आहे तर जिम्मेदारी मी फेडू कशाची जिम्मेदारी घेऊन गेले आता इथंही सेम तसंच. घरातून निघताना पहिले 3 बहिणी आणि तेजू घरातून निघताना कोणी म्हणणार नाही की एवढा पसारा होता किंवा किचन पण एवढं प्लॅटफॉर्म फुल होता. सगळं A to Z आवरलं. तेजूने खालून वरून वरचा पण रूम किंवा खालचे पण 3-4 रूम
तेजूने पूर्ण पुसून काढले, झाडू पोछा करून, किचन ओटा क्लीन करून, भांडे वगैरे घासून सगळं आवरून चौघीजणी आम्ही छान निघालो. म्हणजे तिकडून आल्यानंतर फक्त रात्रीच्या स्वयंपाकाची गरज पडेल आणि त्यानंतर घरातलं सगळं आवरलं गेलं की आपल्याला पण फिरायला निवांत वाटतं आणि फ्रेश वाटत असतं. म्हणजे घरातलं सगळं आवरलं गेलं की डोक्यावर असं काही कोणाचे विचार राहणार नाही. त्याच्यामुळे एकीने काय करून घेतलं आणि तेजूचा तर आम्हाला खूप जास्त हेल्प होत असते. कारण तेजू झाडू पोछ्याचं काम खूप इम्पॉर्टंट काम करून घेते. त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि मग आम्ही आता रस्त्याला लागलो. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय. दादांची गाडी पुढे चालली आणि त्यांच्या मागे मागे आता आमची गाडी चालली. कारण आम्हालाही किंवा यांनाही संभाजीनगरचं काही माहिती नाही. तसं बघायला गेलं तर मॅप लावून आपण पोचू शकतो, परंतु दादांचं कसं आहे इथंच प्रॉपर असल्यामुळे शॉर्टकट असं काढतायत. तर सगळ्यात पहिले आम्ही कुठे चाललो आहे तर घरातून निघालो आणि सर्वात पहिले आम्ही जातो आहे म्युझियमला, म्हणजे संग्रहालयाला. तर हे संभाजीनगरचं म्युझियम आहे. आता हे म्युझियम कसलं आहे काय आहे आणि हे मी तुम्हाला सांगते. सकाळी मी तुम्हाला बोलली स्वयंपाक करता करता की आपल्याला जर कोणी म्हटलं की एखादी गोष्ट तुला जर त्यागायला लावली किंवा सॅक्रिफाईस करायला लावली, त्याग करायला लावला तर तू कुठल्या गोष्टीचा करशील असं म्हणून, किंवा आपण आपल्यावरून बघायचं की आपण एखादी गोष्ट जर कोणासाठी आपण त्याग करू शकतो का, एखाद्या गोष्टीचं आपण सॅक्रिफाईस करू शकतो का. नाही ना, मी सुद्धा नाही करू शकणार. कारण की खूप महत्त्वाचा विषय हे आहे वास्तुसंग्रहालय. आणि आता इथं मी तुम्हाला बोलवते आतमध्ये चला. आम्हालाही माहिती नव्हतं की आतमध्ये गेल्यानंतर एंट्री केल्यानंतर तिकीट काढलं की तिथं मोबाईल बंद करायला लावतात, स्विच ऑफ करायला लावतात. आतमध्ये माझी इच्छा होती की तुम्हाला छानपैकी ह्या वास्तुसंग्रहालयामधल्या तुम्हाला गोष्टी दाखवेल किंवा वस्तू दाखवेल. तर हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुरातन वस्तूंचं जे जुन्या वस्तू आहेत त्यांच्या, तर त्या पुरातन वस्तूंचं वास्तुसंग्रहालय आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करायला लावला. तर काहीच दाखवता आलं नाही, परंतु मी तुम्हाला सांगते की ती काय होतं असं म्हणून. तर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्यांच्या काळामध्ये ज्या काही वस्तू होत्या त्या सर्व वस्तूंचं जुनं म्हणजे जे संग्रहालय, जुन्या ज्या वस्तू आहेत, मग त्या किचनपासून असो सगळ्या गोष्टी ए टू झेड सर्व वस्तू आतमध्ये लावल्या आहेत. आणि मी तरी तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला संभाजीनगरला जर जाता येईल आणि जर तुम्ही गेलात तर नक्कीच हे बघा, हे म्युझियम बघा, एवढं छान आहे ना. आता मी तुम्हाला सांगते, हे संग्रहालय बघताना मला थोडंसं मी इमोशनल झाली होती. कारण की मी जर तिथं जर कधी सॅड झाली असती तर मग ते सगळ्यांचे दिवस खराब झाला असता किंवा तेवढा टाईम सगळ्यांसाठी खराब झाला असता. त्याच्यामुळे मी दाखवलं नाही. माझ्या मनात एकच विचार चालू होता की खरंच ह्या लोकांनी केवढं सॅक्रिफाईस केलं आहे, केवढा त्याग केला आहे गोष्टींचा. तर आमचं म्युझियम बघितलं गेलं आणि आम्ही डायरेक्ट बाहेर निघालो. तर मध्ये काय काय होतं मी तुम्हाला सांगते. किचनमध्ये आपल्या देवघरामध्ये ज्या काही वस्तू आहेत, आपल्या घरामध्येही आजही त्या वस्तू नाही आहेत. अशा वस्तू ज्या समया आहेत, दिवे, आरत्या, हळदीचा कुंकूचा करंडा, किचनमधल्या ज्या कढई, जे भांडे आहेत किंवा पैसे आहेत, नाणे आहेत, आपल्या नोटा आहेत, कॉईन आहेत, ह्या सगळ्या काही वस्तू आहेत. जर तुम्हाला नक्की बघता येत असेल तर तुम्ही नक्की जा आणि ते बघा एकदा. तुम्हाला कळेल की त्या लोकांचं जीवन कसं होतं. जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते त्या मावळ्यांनासुद्धा हॅट्स ऑफ आहे. त्यांनीसुद्धा तशाच पद्धतीने जीवन जगलेलं आहे आणि आपल्यासाठी एक प्रकारे त्यांनी बलिदान दिलेलं आहे. आणि खरंच त्यांनी बलिदान दिलं, त्यांनी ह्या गोष्टींचा त्याग केला, म्हणूनच आपण आज ह्या जागेवर आहोत किंवा आज आपण हिंदू आहोत आणि एवढ्या मोकळेपणाने आपण जगू शकतोय. आता आम्ही इथं जातोय संभाजीनगरमधले जे काही बिबिका मकबरा आहे, तर त्या बिबिका मकबराच्या स्पॉटला आम्ही जातोय. आता तिथं काय आहे काय नाही हे मला सांगायचं नाही किंवा मी सांगू शकत नाही. तर मी वास्तुसंग्रहालयामधलं सांगते किंवा मग महाराजांविषयी सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी. बघा, जेव्हा सीतामातेने एवढी व्यवस्थित सेवा केली होती किंवा एवढं छान त्यांचं कार्य होतं, तर त्यांच्यावर जेव्हा शेवटी वेळ आली तेव्हा त्यांना धरती मातेने त्यांच्या पोटात घातलं. किंवा मग जे काही देव झालेले आहेत जसे की संत तुकाराम महाराज यांनी हे असे जे
मोठे व्यक्ती होऊन गेले किंवा ज्यांनी चांगलं कर्तृत्व केलं आहे तर त्यांच्या वाटेला सुरुवातीला जरी त्रास झाला असेल परंतु शेवटी त्यांचा जो शेवट होता तो खूप छान होता. संत तुकाराम महाराजांनासुद्धा वरून पालखी घ्यायला आली होती, स्वर्गातून त्यांना पालखी घ्यायला आली, विमान घ्यायला आलं, गरुड पक्षी घ्यायला आले, असे 3 गोष्टी आपण म्हणू शकतो. तर त्यांना वरून पालखी घ्यायला आली तर त्यांचासुद्धा शेवट खूप छान झालेला आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांनी आपल्यासाठी ज्या गोष्टी केल्या आहेत ना त्यावेळेस असं वाटतं की जेव्हा यांचा शेवट एवढा घाण झाला होता, यांच्या अंगावर सिंह सोडला गेला, यांच्यावर ज्यांचा जबडा फाडला गेला, यांचे नखं तोडले गेले, यांच्यावर एवढे वाईट वाईट वार केले गेले, एवढ्या वाईट पद्धतीने यांना मारलं गेलं, यांच्या मावळ्यांना एवढ्या वाईट पद्धतीने मारलं गेलं, त्यावेळेस मग देव होता की नाही होता, देव कुठे गेला होता? किंवा छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज हे जेव्हा आपल्यासाठी झटत होते, आपल्यासाठी जेव्हा हे काय म्हणतात ना आयुष्याची लढाई लढत होते, बलिदान देत होते, त्यावेळेस देव खरंच यांना बघत नव्हता का? मग देवाने तरी यांना कमीत कमी वाचवायला पाहिजे होतं, असं मी एका लेखातून ऐकलं किंवा वाचलं होतं आणि त्यावेळेस मला तो लेख एवढा आवडला की जे कोणी भगवान राम असतील, विष्णू, जे कोणी देव असतील तर त्यांच्या वाटेला म्हणजे त्यांना अजून शेवट त्यांचा चांगला झाला किंवा त्यांच्या शेवटाला चांगलं काहीतरी कोणीतरी चांगलं धावून आलं. परंतु छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचा शेवट जसा एवढा खराब गेला आहे ना तर तो खराब जाताना आपण त्या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे. आणि ज्यावेळेस त्यांच्या त्या गोष्टी मी बघत होती ना तर त्या गोष्टी बघताना मला त्या लेखाची आठवण आली. जो लेख मी वाचला होता, जो व्हिडिओ मी बघितला होता, त्या लेखाची मला आठवण आली आणि त्यावेळेस मला खरंच इमोशनल व्हायला झालं की खरंच ह्या लोकांनी त्यांचा शेवट एवढा खराब झालेला आहे. खास करून फक्त आपल्या लोकांसाठी आज आपण एवढं स्वतंत्राने फिरतोय, एवढं स्वतंत्राने आपण आज बुरख्याच्या बाहेर आहेत किंवा एखाद्या गोष्टीच्या बाहेर आहेत, तर ती गोष्ट फक्त ह्या लोकांमुळेच सिद्ध होऊ शकते आणि ह्या लोकांमुळे सक्सेस होऊ शकते. तर आम्ही त्या म्युझियममध्ये थांबलो, बराच वेळ पूर्ण म्युझियम बघितलं, त्यांच्या बारीक बारीक गोष्टी बघितल्या, त्यांचं तेल वाढायचं भांड्यापासून पितळीच्या कॅटली किंवा पितळीच्या कढई, त्यांच्या ते जो लिफाफा लिहून पाठवायचे त्या लिफाफा कसा यायचा त्यांचा तो लिफाफा, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मकुंडली, ह्या सगळ्या गोष्टी तिथे लावल्या आहेत. जर तुम्हाला संभाजीनगरमध्ये जर जाण्याची वेळ येत असेल तर नक्कीच त्या वास्तुसंग्रहालयाला तुम्ही एकदा भेट द्या. आणि त्यानंतर बिबी का मकबरा आम्ही पटापट पाहिला. एवढा काही जास्त बघायला आम्हाला इंटरेस्ट वाटत नव्हता, आम्ही पटकन बघितला. आणि त्यानंतर मग 1:30-2 वाजले होते, 1:30-1:45 वाजले होते आणि आम्ही गेलो तिथंच संभाजीनगरमधल्या सिद्धार्थ उद्यान जे होतं, सगळ्यात मोठं गार्डन आहे हे, संभाजीनगरमधलं सगळ्यात मोठं गार्डन आहे हे. तर ह्या गार्डनमध्ये सिद्धार्थ उद्यानमध्ये आम्ही गेलो आणि डायरेक्ट आम्ही जेवणाचंच तिथं घेऊन गेलो. म्हणजे तिथं तिकीट काढलं की आतमध्ये जेवण करायला बसता येईल आणि तिथूनच जवळ लगेच प्राणी संग्रहालय पण आहे, मध्येच प्राणी संग्रहालय तिथं. तर पहिले जेवण वगैरे करायचे होते कारण सगळ्यांना भुका लागल्या होत्या. आणि सकाळी झालं काय बघा, आपण महिला एवढ्या हे असतो, सगळ्यांचं मन गार केल्याशिवाय आपलं मन गार होत नाही. सकाळी 3 प्लेट खमंग ठेवले, खमंग ढोकळा आणि 3 प्लेट ते असूनसुद्धा ॲपल होते, कोथिंबीर वडी होती. मुलांनी आणि जेंट्स लोकांनी खाऊन घेतले आणि आम्हाला 3 बहिणींना काहीच उरलं नाही, एकही ढोकळ्याचं तुकडं उरलं नाही, आम्हाला काहीच राहिलं नाही. परंतु तरीसुद्धा आम्ही मोठ्या मनाने यांना कुणालाच सांगितलं नाही, कारण अजून जर 4थी प्लेट ठेवली असती तर आम्हाला खूप जास्त उशीर झाला असता निघायला. त्याच्यामुळे 3 बहिणींनी अर्धा कप चहा पिऊन घेतला आणि आम्ही तसंच निघालो. तरीही आम्ही यांना सांगितलं नव्हतं की आमचा नाश्ता वगैरे झाला नाही असं म्हणून मग 1:30-1:45 वाजले होते. त्याच्यामुळे मग आम्ही जेवण करायला सुरुवात केली. आणि समोरून त्या साईडला जर ती लाईन बघितली ना तर ती लाईन झूची लाईन आहे, प्राणी संग्रहालयाची. तिकडं आतमध्ये जाऊन आपण प्राणी संग्रहालयामध्ये जाऊ शकतो. तर बघू जेवण झाल्यानंतर प्राणी संग्रहालयामध्ये जाता येतं की नाही ही आमची प्लॅनिंग चालू होती, किती वेळ लागतो काय लागतो. तर त्याच्या अगोदर छानपैकी मॅट वगैरे टाकून घेतल्या. तरीही 2 मॅट आम्हाला अपूर्ण पडल्या आणि दुसऱ्या दिवशी मग 3 मॅट आणायचं ठरवलं.
दिवसभर फिरून फिरून जो काही थकवा आलेला असतो, परंतु एका जागेवर छान निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून जी विश्रांती मिळते ना, तर संपूर्ण थकवाच निघून जातो. आणि घरून निघताना माणसांचं तर छान असतं, मुलांचं आणि माणसांचं छानपैकी निवांत असं काम चालू असतं. जरी आम्ही तिघं बहिणींनी नाश्ता केला नव्हता, तरी पण पहिले त्यांचा नाश्ता झाला होता, तरीही त्यांनाच पहिले बसवलं. असं असतो बाईचं मन किंवा एका स्त्रीचं मन असं असतं की ती कधीच समोरच्यांना, माणसांना किंवा घरच्यांना कधी दाखवत नाही की मला भूक लागली. आणि त्यावेळेस ताईला आणि मला तर एवढी जाम भूक लागली होती ना, परंतु आम्ही काय करायचो पहिले सगळ्यांना वाढून द्यायचो. आणि त्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित झालं, त्यांची व्यवस्थित गाडी रुळावर आली की मग आम्ही जेवायला बसायचो. म्हणजे कसं आपल्यालाही निवांत जेवता येतं, म्हणून सगळेजण भुकेने एवढे कटकटाट झालेले राहायचे प्रत्येक वेळेस. तर त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आम्ही झूमध्ये काही गेलो नाही कारण की तिथं असं माहिती पडलं की काही ॲनिमल्स आहेत तर काही ॲनिमल्स नाही आहेत. त्याच्यामुळे इथं पण पुण्यामध्ये आपण कात्रज प्राणी संग्रहालयामध्ये जाऊ शकतो असं आम्ही म्हणजे जाऊन आलो आहे आम्ही. फक्त नविकाला आणि त्रिशाला दाखवलं नाही, तर असं आम्ही डिसाईड केलं. आणि बाकीच्यांना जायचं होतं, काहींना जायचं नव्हतं, त्याच्यामुळे मग ते कॅन्सलच केलं. आणि त्यानंतर मग संभाजीनगरमधला मॉल आहे, मोठा मॉल आहे, तो प्रोझन म्हणून मॉल आहे. प्रोझनच नाव आहे त्याचं मे बी. तर तो प्रोझन मॉलमध्ये मग दादांनी इथं आणलं. जसा वाकडमध्ये आपल्या पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये जसा फिनिक्स मॉल आलेला आहे, लाईक सेम तसाच मॉल इथं संभाजीनगरमध्ये. तर आम्हाला काही मॉलचं एवढं क्रेज नव्हतं, परंतु ताईन त्यांच्यासाठी आम्ही गेलो की तेजूला पण काही बघायचं होतं, तिला पण काही कपडे वगैरे लागतात किंवा कॉस्मेटिकच्या परफ्यूम, स्प्रे, डिओ वगैरे लागणार असतो. त्याच्यामुळे मग दादा म्हटले की चला आलो आहे त्याच रोडाने जायचं आहे, तर मग तिकडं आपण मॉलला जाऊन येऊ. तर आलो, आतमध्ये एंट्री केली आणि ख्रिसमसची अशी सुरुवातीला एंट्रन्सला अशी तयारी केली होती. तर त्याच्यामुळे मग तिथं काही फोटो सेशन वगैरे करायचं होतं. तर प्रोझन मॉलच येतो पण. तर इथं वाकडमध्ये फिनिक्स मॉल आहे आणि जवळजवळ त्याच्यासारखाच तो मॉल होता. त्याच्यामुळे आम्हाला पण काही असं वेगळं काही वाटलं नाही. आणि झुडिओ होतं तिथं आतमध्ये. तर तेजूला झुडिओ सांगितल्यानंतर तिला अजून जास्तच आनंद झाला, कारण तिला झुडिओमध्ये काही गोष्टी घ्यायच्या होत्या कॉस्मेटिकच्या, डिओ, स्प्रे, परफ्यूम वगैरे जे काही असेल, लिपस्टिक वगैरे, तर ते तिला बघायचं होतं. त्याच्यामुळे मग तिच्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो आणि मॉल वगैरे फिरलो. 2 तास मॉलमध्ये जवळजवळ लागले. आणि त्यानंतर मग छानपैकी गुळाची चहा प्यायची होती, म्हणून मग दादांनी इथं गवारे चहावाले म्हणून गुळाची चहा आहे. तर संध्याकाळच्या वेळेस सगळ्यांनाच चहाची तल्लफ लागलेली असते, त्याच्यामुळे मग सगळ्यांनी छान चहा घेतला. ज्याला आवडेल त्याने 2 कप घेतला आणि ज्याला आवडेल त्याने 1च कप घेतला. मला तर अजून पाहिजे होता, कारण चहा तर प्युअर गुळाची चहा होती आणि खूप छान टेस्ट लागत होती चहाची. त्यानंतर मग थोडा वेळ फिरून घेतलं आजूबाजूने आणि मग नाश्त्याला आलो. नाश्ता करायचा होता. बाकीच्यांना संध्याकाळी भूक लागली होती, लहान पोरांना पण आणि मोठ्यांना पण भूक लागली होती थोडीफार. म्हटलं तर चला, असा होता आजचा दिवस. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.